आता सैराट एवढा हिट झालाय, तुमचं घर त्याच्यामुळे इतकं प्रसिद्ध झालेलं आहे, सगळीकडनं आता खूप सारे पर्यटक येतात किंवा जी फॅन आहेत सैराटचे ते सगळे बघायला येतात. तर सैराट नंतर काय फरक पडलाय बरं सगळ्या गोष्टींमध्ये? ज्यांनी बंगलं नाकारलं त्यांना असं वाटायला लागले आपण दिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे बरेच बंगले बघितले होते, पण आम्हाला वाटलं खरंच दिला ती एकदमच चांगलं झालं. आणि आतापर्यंत 50 तरी हजार लोक येऊन गेले असते. तुम्हाला वेळ मिळतो दिवसभर, तुम्हाला वेळ काढावा नाही मी काय असं नसतो, पण असते आमचे चिरंजीव. पण मला वाटतं 50,000ची लिस्ट किंवा ही खात्री तुम्हाला करायची असेल तर एक वही तुम्हाला मला दाखवायची. तुम्हाला जर आता जसं हे म्हणाले भांगे साहेब की 50,000पेक्षा जास्त माणसं आतापर्यंत भेट देऊन गेलीत आणि हीच सैराटची लोकप्रियता आहे, तर त्यांनी एक छानशी वही केली आहे ज्याचं नाव सुद्धा सैराट असं ठेवलंय. आणि चित्रपटातील बंगला पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक त्यांची नोंद त्यांनी इथे केलेली आहे. तुम्ही जर बघू शकाल बरीच पानं भरलेत, नाव, त्यांचे नंबर, ते कुठून आले त्याचं सगळं डिटेल त्यांनी ठेवलेलं आहे. बरं हे डोक्यात का आलं तुमच्या की असं आपल्याकडे एखादी वही असावी? नाही म्हणजे असावं, कारण काय IPS आले, काय म्हणजे अधिकारी वर्ग आले, त्यांचं पण नंबर असावं. आणि हे कायम तुमच्या आठवणीतली गोष्ट आहे, म्हणूनच आम्ही ती ठेवली. हा बंगला बघितला की सगळ्यांना आता उत्सुकता असेल की झिंगाट गाण्याबद्दल हे कधी बोलतायत, कारण ते गाणं इथे मला वाटतं सलग 3 रात्री शूट होत होतं. तर एवढा क्राऊड एवढ्या छान गाण्यावर नाचत होता, तुम्ही किती एन्जॉय केलं त्या गाण्यामध्ये? कारण मी करत होतो एन्जॉय, नंतर मला ती रोल दिल्यानंतर मला कुठंच येता येणार. बरोबर आहे, होणारे पाहुणे कुठेही नाचायचं, ती काही अण्णा म्हणले नाही तुम्ही ती आता बाजूला थांबायचं. परत स्टेजवर एक आम्हाला घेतलं ज्यावेळेस प्रिन्सचा बर्थडे असतो त्यावेळेस, परत वरती एक पार्टीच्या वेळेस आणि पाहुणे होऊन, असं 3 वेळा मला त्यांनी घेतलं. पण नाचता नाही आलं त्या रोलमुळे? नाचता नाही आलं मला त्या रोल. पण त्याच्यानंतर किती वेळा नाचलात मग झिंगाटवर? एकदा परत सक्सेस पार्टीला गेल्यानंतरच. भरपूर ना? असं झालं. बरं मला हा एक प्रश्न सुद्धा विचारायचा आहे की झिंगाटचं 3 दिवस इथे शूट चालू होतं, ते गाणं तेव्हा तुम्ही ऐकलं होतं, पण त्याच्यानंतर जवळपास 1.5 वर्ष ते गाणं बाहेर आलं नव्हतं, जेव्हा रिलीज व्हायच्या प्रोसेसमध्ये होता सिनेमा. किती कठीण होतं हे गाणं स्वतःकडे असं गपचूप शांतपणे ठेवून देणं, कारण ते लोकांना दाखवायचं नाही असं एक रिस्ट्रिक्शन नाही राहत नव्हतं, पण ते आम्हाला ठेवावं लागलं. सगळे मोबाईल हे आम्ही ऑफ करायचो, म्हणजे जे लोकांना आम्ही विनंती करायचो बाबा तुम्ही काय हे रेकॉर्डिंग करू नका, हे आपलंच गाणं आहे असं म्हणून. तर सगळी लोक पण ऐकायची आणि काय कोणी रेकॉर्डिंग काय केलेलं नाही ते गाणं, ते आम्ही व्यवस्थितच ठेवलं, असं काही कोणाला ऐकवलं नाही काय, ना आम्हाला ऐकू वाटलं आम्हीच ऐकायचं.